क्षेत्रवासी गाव सरलंबे येथे तुम्हा सर्वांचे सुपरिचित या गावचे प्रतिष्ठित नागरिक श्री पंकज केशव अधिकारी, सुधीर केशव अधिकारी आणि सौ कांचन धुमाल यांचे वडील हरिभक्त परायण केशव कृष्णा अधिकारी हे इहलोक सोडून परलोकात गेलेले आहेत। त्यांना जाऊन आज 10 दिवस झालेले आहेत आणि त्यांचं जे उत्तर कार्य आहे ते उत्तर कार्य 11व्या दिवशी धरल्यामुळं आजचा 10वा दिवस दशक्रिया विधी आजच पार पडली आणि आजची दशक्रिया विधी आणि उत्तर रात्र उद्या उत्तर कार्य, तेव्हा उत्तर रात्रीनिमित्त मज पामराची अल्पशी कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। आणि आपल्या सेवेसाठी घेतलेला अभंग पैठणपूर रहिवासी शांतीचे सागर नाथराया यांचा 4 चरणाचा सुंदर असा अभंग आहे आणि या अभंगातून नाथराया अखिल समाजाला, अखिल जनतेला सांगताहेत की आपण कितीही जगण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा नाथ महाराज सांगतात की आयुष्य भविष्य हे तो कवना हाती। बरं का, हा जो नाथांचा अभंग आहे 12 आहे, पण पहिल्याच ओळीमध्ये 14 अक्षर आहेत। त्याच्यातील मी एक कट केला, तवचा तो केला। बरं का, हे तव कवना हाती, तर गायकांना तो जमलं नसतं तव, म्हणून तवचा तो केला। तरी पहिल्या ओळीमध्ये 13 अक्षर आहेत, पाठीमागे 10 आहेत, बाकीचा क्रम 12-10चा आहे। बरं का, आयुष्य भविष्य हे तव कवना हाती, वायाची वाहती कुंता कुंती, आयुष्याचा अंत आलिया जवळी, आयुष्याचा अंत आलिया जवळी, कोण तये वेळी सांभाळीत, गुंतोणी संसारी पडती अघोरी, गुंतोणी संसारी पडती अघोरी, न चुकेची फेरी येता जाता, आयुष्याचा अंत आलिया जवळी, आयुष्याचा अंत आलिया जवळी, कोण तये वेळी सांभाळीत, एका जनार्दनी संत कृपेवीन, एका जनार्दनी संत कृपेवीन, कोण वारीशीन जन्म मृत्यू, आयुष्याचा अंत आलिया जवळी, आयुष्याचा अंत आलिया जवळी, कोण तये वेळी सांभाळीत, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, रोजरे चरण संतांची,
पांडुरंगाला नमन करून आणि आपल्या आजच्या या अल्पशा कीर्तन रूपी सेवेला आरंभ करूया. तत्प्रथम थोडक्यात सांगायचं म्हणजे कलियुगा माझी करावे कीर्तन, तुकोबारा सांगतात कलियुगामध्ये मनुष्य म्हणून जन्माला जो आला त्याने आपल्या जीवनामध्ये कीर्तन केलं पाहिजे. भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं नाम आपल्या मुखात घेतलं पाहिजे असं तुकोबांचं स्पष्ट मत आहे. आणि त्याचं महत्वाचं कारण कोणतं असेल तर कलियुगामध्ये नामस्मरणाने मोक्ष मिळतो. इतकं सोपं साधन कलियुगामध्ये, आणि हे संतांनी करून ठेवलेलं आहे बरं का. भगवंताला साकडं घातलं संतांनी अगदी करून पाहिलं परमार्थ. पण परमार्थ करत असताना संतांच्या लक्षात आलं की कृतयुगामध्ये ध्यानाने नाही का, म्हणजे नामस्मरणाने नाही, ध्यान 60 हजार वर्ष ध्यान करायचं, 60 हजार वर्ष ध्यान करायचं, तरी सुद्धा भगवंत स्वप्नात पण येत नव्हता हो. एका पायावर उभं राहायचं, उलट टांगून घ्यायचं, तरी सुद्धा भगवंतांनी त्यांना भेटी दिलेली नाही. त्रेतायुगामध्ये यज्ञाने आणि म्हणून त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्राने किंवा तत्कालीन जे अनेक सूर्यवंशी राजे होते त्याने अनेक प्रकारचे राजस्वी यज्ञ केले, अश्वमेध यज्ञ केले, पुण्य संपादन करून घेतलं आणि स्वर्गाला निघून गेले. म्हणजे पूर्वीचे राजे जर आपण विचार केला तर रुक्मांगद राजा होऊन गेला, राजा दशरथ होऊन गेला, तर हे राजे स्वर्गात जायचे. रुक्मांगद नावाच्या राजाने तर एकादशीचं व्रत करून सगळी नगरीच, अयोध्या नगरीच वैकुंठाला नेली महाराज. आपण शंका घेतो तुकोबराय वैकुंठाला द्यासहित कसे गेले, पण कलियुगाचा महिमा आहे. कलियुगामध्ये कर्माच्या सिद्धांताचा विचार केला तर देह ठेवूनच गेलं पाहिजे, पण तुकोबराय या देह घेऊन गेले. पण त्रेतायुगातील गोष्ट आपण पाहिली तर राजा रुक्मांगद संपूर्ण अयोध्या नगरी घेऊनच वैकुंठाला गेला महाराज. नुसती माणसं घेऊन नाही गेला, तर डुकर, कुत्री, मांजर, पशु, पक्षी, कारण त्याच्या राज्यामध्ये
कोंबडी बकरी सुद्धा एकादशी करत होती महाराज, पशु पक्षी सुद्धा एकादशी करत होती. आता आमच्या राज्यामध्ये नाही का, आमच्या राज्यात एकादशी जवळजवळ बादच झालेली आहे. असो आपला विषय की अशा प्रकारे म्हणजे एक महान महान सूर्यवंशी राजे होऊन गेले, ते यज्ञ करायचे, यज्ञाने पुण्य संपादन करायचे आणि ते राजे स्वर्गामध्ये जायचे, त्यांना इंद्रपद प्राप्त व्हायचा. तत्कालीन राजा बळी सुद्धा त्याने 100 यज्ञ केले. बळीने किती यज्ञ केले? 100 यज्ञ केले. पण तो अनुकंपा तत्वावर सध्या त्या यादीमध्ये त्याचं नाव आहे. म्हणजे आता त्रेता गेला, द्वापार गेला, आता कली पण 5,500-6,000 वर्ष कलीची गेली. मला वाटतं अद्याप किती लाखोनी वर्ष जातील तरी त्याच्या अनुकंपा तत्वावर राजा बलीचा नंबर इंद्रपदासाठी लागणार नाही. वाट पाहतो तो राजा बळी, वाट पाहतो. असो आपल्याला फक्त एवढंच पाहायचं की यज्ञाने आणि द्वापार युगामध्ये दानाने, द्वापार युगात दानाने भगवंताची प्राप्ती व्हायची म्हणून दानशूर कर्ण होऊन गेला. आणखी दानी राजा धर्म होऊन गेला. त्याचे पुढे हरिश्चंद्र राजा होऊन गेला. म्हणजे असे अनेक राजे, राजा शिबी होऊन गेला, राजा दिलीप होऊन गेला. हे सगळे सूर्यवंशी राजे आहेत की त्याने आपल्या जीवनामध्ये एवढं दान केलं, एवढं दान केलं की ते सहज त्या दानाच्या पुण्यामध्ये ते स्वर्गात जाऊन पोहोचले. आता आपलं त्यांचा पाढा गायचा नाही, पण म्हणजे द्वापार युगामध्ये दानाने मोक्ष किंवा दानाने स्वर्ग किंवा वैकुंठ लोक असं ठरवूया आपण. पण कलियुगामध्ये फक्त नामस्मरणानेच भगवंताची प्राप्ती, शिवाय फक्त 3.5 तासामध्ये. 100 यज्ञ करायची गरज नाहीये, अब्जावधी कोट्यावधी दान धर्म करायची गरज नाहीये. काही दान धर्म न करता फक्त भगवंताचं नामस्मरण करा. कारण संतांनी भगवंताला साकडं घातलं की हे भगवंता, कलियुगामध्ये माणसाचं आयुष्य फक्त 100 वर्ष, आणि 100 वर्ष आयुष्यामध्ये अर्धरात्रीनं खाल्लं. 12 वर्षे बालपणात गेली, 20-25 वर्ष त्याचं लग्न झालं, 40 पर्यंत तारुण्यात गेली, आणि 10 वर्षे त्याची अशी धकाधकीच्या जीवनात गेली. 50 वर्षे पूर्ण झाली, 50 रात्रीने खाल्ली, 100 पूर्ण झाली, काही शिल्लक राहिलेलं नाही. आणि म्हणून संतांनी भगवंताला सांगितलं की 3.5 तासातच देवाची प्राप्ती झाली पाहिजे. आणि भगवंताने होकार दिला, फक्त तुम्ही 3.5 तास भगवंताचं ध्यान करा, नामस्मरण करा, तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल, तुम्हाला भगवंताची ओळख होईल. आणि अशा पद्धतीने आपल्याला हा मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. आणि या मनुष्य देहामध्ये एवढी शक्ती आहे की 3.5 तासात तुम्ही भगवत प्राप्ती करून घेऊ शकता. आणि म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्माम्मा का, इह लोकीचा देह सांगतात, इहलोकीचा देह देव इच्छिता ती पाहे, या देहाची इच्छा स्वर्गातील
इच्छा करतात की मृत्यू नको व्हावा जन्माम्हा का. आणि म्हणून तुकोबा दुसऱ्या कडव्यामध्ये कृतार्थता धन्यता म्हणतात. धन्य आम्ही जन्मालो की स्वर्गातील देवाने ज्या देहाची इच्छा करावा, ज्या देहाची इच्छा धरावी, तो देह आम्हाला प्राप्त झाला. तुकोबा सांगतात बरं का, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. इथे अंडरलाईन आहे बरं का. धन्यता तशी मिळणार नाही. तुम्ही दास विठोबाचे. तुकोबा सांगतात की आम्ही विठोबाचे दास झालो म्हणून आम्ही कसे आहोत, या देहाला येऊन धन्य आहोत. अन्यथा बरं का, तुकोबा सांगतात आता उघडे सांगतात आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे, मातेची या खोळे दगड आला पोटाशी. आपण हरिभक्ती केली नाही, भगवंताचं नामस्मरण केलं नाही, संतांना सद्गुरूंना शरण गेलो नाही, तर तुकोबा सांगतात दगड आला पोटाशी. म्हणजे त्या दगडामध्ये आणि या दगडामध्ये काही फरक नाही. आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये हरिभक्ती, भगवंताचं भजन, सद्गुरूला शरण जाणे, या सगळ्या गोष्टी आपण केल्याच पाहिजेत. का केल्या पाहिजेत, तर त्याचं महत्वाचं कारण कोणतं असेल, अल्प आयुष्य मानव देह, अगदी अल्प शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भस्माशी उरले ते पाहेगा. काही शिल्लक राहिलेलं नाही आपल्यासाठी, आयुष्य शिल्लक राहिलेलं नाही. आपलं संपूर्ण आयुष्य प्रपंचातच घडून गेलेलं आहे. आणि म्हणून अगदी नामदेव महाराज काकड्याच्या वेळेला आपण तो अभंग घेत असतो. वर्तमानात त्यांनी वर्तवलेला हा अभंग आहे. उठा जागे वारे, उठा जागे उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरी नाथा. एवढंच पाहूया. आपल्याला नामदेव महाराज जाग व्हायला सांगतात. जागे व्हा. जाग होणं म्हणजे नेमकं काय करणं, भगवंताचं स्मरण, नामस्मरण, भगवंताची आठवण, धरी धरी आठवण मानी संतांचे वचन, म्हणजे जाग होणं बरं का. नाहीतर आम्ही जागेच आहोत.
नाहीतर आम्ही जेव्हा जन्माला आलो तेव्हा डोळे उघडलेले आहेत तरी म्हणतात आता उघडी डोळे. लक्षाला का? अरे सांगतात ना लोक, एखादा अगदी दारू पिऊन पिऊन जर्जर झालेला आहे, अगदी मरायच्या वेळेला आलेला आहे, आणि त्यावेळेला अरे बघ आता तरी डोळे उघड. म्हणजे डोळे उघड म्हणजे काय तर सावध होणं. लक्षाला का? डोळे उघडणे म्हणजे सावध होणे. आणि म्हणून आपल्याला डोळे उघडायचे आहेत, डोळे उघडले पाहिजेत, कारण मनुष्य देह हेच उघड्या डोळ्याचं प्रतीक आहे. त्याने या देहामध्ये ते केलं पाहिजे. आणि म्हणून उशिरा का होईना आपण ज्या कार्यासाठी या ठिकाणी हजर आहोत ना, त्या व्यक्तीने डोळे उघडले 2 वर्षापूर्वी. त्याच्या आधी ते आंधळेच होते, पण आंधळेपणाने वावरत होते. 2 वर्षापूर्वी त्यांनी टाकेश्वर येथे फुलनाथ बाबा आहेत आणि फुलनाथ बाबांकडून अनुग्रह घेऊन त्यांनी त्यांच्या जीवनाचं साफल्य करून घेतलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्या नावापुढे हरिभक्त परायण केशव कृष्णा अधिकारी. नाव पण फार सुंदर आहे. तोच केशव तोच कृष्णा नाही का, आणि जो कृष्णा तोच केशव आणि तो आधी पुढं काय आहे अधिकारी. म्हणजे 2 वर्षात त्यांना एवढा महान असा अधिकार प्राप्त झाला की ते वैकुंठाला जाऊन पोहोचलेले आहेत. मागचे दाखले पाहिले तर आजामेळ पापराशी तीही नेला वैकुंठाशी. बरं का? म्हणजे आजामेळ नावाचा एक महान राजा होऊन गेला, अयोध्येचाच राजा दशरथाच्याच पूर्वज होता तो आजामेळ. बरं का? पण काही गोष्टी थोड्या मधल्या काळात चुकल्या, पण अंतकाली ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. शेवटी का होईना पण आजामेळ नावाचा राजा सावध झाला. आणि त्याचं महत्वाचं कारण असं होतं की एक आजच्या आयुष्याचा आपण जर विचार केला कलियुगाच्या, तर साधारण त्याचं आयुष्य 70 वर्ष वय झालं तरी पोटी संतान नव्हतं. पण कर्म धर्म संयोगाने त्याला एक मुलगा झाला आजामेळ नावाच्या राजाला. आणि तो मुलगा इतका सुंदर होता की जगात त्याची कीर्ती पसरली की आजामेळ नावाच्या राजाला जो मुलगा झालेला आहे इतका सुंदर मुलगा जगात नाही. आणि ही वार्ता वैकुंठात गेली. आणि वैकुंठात गेल्यानंतर आमचे भगवान महाविष्णू नारद मुनींना विचारतात, नारद जी आप गया था, मृत्यूलोक में गया था? नारद जी म्हणतात नाही. अहो म्हणे जाऊन पहा, माझ्यापर्यंत कीर्ती आलेली आहे, आजामेळ नावाच्या राजाला मुलगा झालेला आहे आणि तो एवढा सुंदर आहे. आणि म्हणून अगदी घाईने त्या ठिकाणी नारद मुनी आले. आणि नारद मुनी आल्यानंतर आजामेळ नावाच्या राजाने षोडशोपचारे त्यांची पूजा केली, काही दानधर्म वगैरे केलं, सगळं काही केलं. आणि ते बाळ दाखवलं आणि बाळ पाहिल्यानंतर नारदांना सुद्धा एवढा आनंद झाला, इतका रूपवान बाळ, तेजस्वी बाळ. आणि म्हणून त्याने सांगितलं म्हणे महाराज आपण आलात ना, तर आता बाळाचं नामकरण विधी पण तुम्हीच करा. आणि नारदाने त्याचं नाव ठेवलं नारायण. आणि कीर्तनकाराला कधी सांगू नये बरं का बाळाचं नाव ठेवायला. मुलीचं नाव तो आता मला एकाने सांगितलं नाव ठेवतं, तिचं नाव आम्ही ठेवलं गार्गी. आवडेल का तुम्हाला गार्गी नाव? पण गार्गी नावामध्ये इतकी ताकद आहे. आम्ही ज्या बिल्डिंग मध्ये राहतो तिथे पण एक गार्गे. मला पण आश्चर्य वाटलं, अरे मला वाटलं की आम्हीच नाव ठेवलं काय गार्गी, पण त्या बिल्डिंग मध्ये पण एक गार्गी नावाची मुलगी आहे. गार्गी नावाच्या म्हणजे त्या नावामध्ये एवढी ताकद आहे, ती अफाट ताकद आहे महाराज. आणि म्हणून कीर्तनकारांना नावं ठेवायला सांगू नका. आमच्या माऊलींनी पण नावं ठेवली, नर्मदा, गोदावरी, नदींचीच नावं. बाबांना कोणी सांगितलं मुलीचं नाव ठेवायला तर गोदावरी, नर्मदा. मुलाचं नाव कृष्णा. आता आवडेल का कुणाला कृष्णा? आता पिंट्या नाही का, पिंटी, ही किती सुंदर नावं आहेत. आणि त्या नावात काय ताकद आहे पिंट्या पिंटीमध्ये नाही का.
असो आपला तो विषय नाही. आपला विषय एवढाच आहे, नारदाला सांगून चुकला अजामिळ, नाव ठेवा, त्याने नाव ठेवलं नारायण. पण मृत्यू समयी त्याने नारायणाला हाक मारली. पण काही त्याचं मागचं प्रारब्ध असेल, प्रारब्ध असेल नसेल नाही, त्याचे प्रारब्ध संपले होते. आणि प्रारब्ध संपल्यामुळं म्हणजे मोहाने का होईना, प्रेम भावाने का होईना, पण आपल्या मुलाला अंत समयी त्याने नारायण म्हणून हाक मारली. आणि तुका म्हणे सुखा, नारायण हाक मारल्यामुळं त्यांना विष्णुदूत आले आणि वैकुंठात घेऊन गेले. अजामिळ पापराशी ती नेले वैकुंठाशी. अर्धा तास उरला खटवांगरायाशी, भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. काही ठिकाणी 1 तास आहे, जाऊ द्या शास्त्र येते. काही संतांनी लिहिलं अर्धा तास उरला खटवांगरायाशी, काहींनी लिहिला 1 तास उरला खटवांगरायाशी. आम्ही म्हणतो काहीच उरला नव्हता खटवांगरायाशी, तरी काही फरक पडणार नाही. पण उद्धार झाला एवढं निश्चित. भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. खटवांगरायाच्या बाबतीत गणिकाची वेशा, गणिका वैकुंठाला गेली, पिंगळा नावाची वेशा वैकुंठाला गेली. पण फक्त आपण काय केलं पाहिजे, क्रांती घडवली पाहिजे. क्रांती. पिंगळा नावाची वेशा होती, रात्रभर दारात उभी होती, रात्रभर परपुरुषाची वाट पाहत होती. अगदी सूर्य उगवला तरी त्या रात्र तिला परपुरुष भेटला नाही. पण जीवनामध्ये क्रांती झाली महाराज. तिचं मन पालटलं. तिने ठरवलं, अरे तुका म्हणे कार्य नाशिवंतासाठी, देवासवे तुटी पाडितोशी. अरे रात्र गेली त्या नाशिवंतासाठी, नाशिवंत सुखासाठी माझी रात्र गेली. सूर्य म्हणजे उगवला, लक्षात का? पण मला परपुरुष भेटला नाही. एवढं मी देवासाठी केलं असतं तर. त्या दिवशी तिने निर्णय घेतला. त्या दिवशी ती तो बोर्ड काढला, वेशेचा बोर्ड काढला. वेशा पूर्ण बदलली. भगवंताचं नामस्मरण करायला लागली महाराज. आणि भगवान महाविष्णूने पिंगला नावाच्या वेशेला विमान पाठवलं. विमान. संपूर्ण आयुष्य अतिशय देह विक्रय करून घालवला. पण शेवटी भगवंताचं भजन केलं. तर त्यावेळेला भगवंताने हा विचार केला नाही की आतडं बाटवलं आणि कातड्याचं जतन करायला निघलं, असं नाही. तुम्ही शेवटच्या वेळेला जरी भगवंताचं भजन केलं, 1 तास केलं, अर्धा तास केला, तर निश्चित तुम्हाला भगवत प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्यातून गेलेली जी व्यक्ती आहे, हरिभक्त परायण केशव कृष्ण अधिकारी, यांना निश्चित ते पद, वैकुंठ पद निश्चित त्यांना प्राप्त झालेलं असेल. अन्यथा आपण विचार केला, तुम्ही म्हणाल मग ते गेलेच कसे, नाही का? तुकोबांनी तर स्पष्ट सांगितलं, येथे नाही उरो आले अवतार, 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 ये राते पमारा जीवन के ये राते पमारा जीवन के जीवन के येथे नाही उरो आले अवतार, येथे नाही उरो आले अवतार, येथे नाही उरो आले अवतार, ये रे ते पामर जीव. किती आपण पामर जीव आहोत. तुकोबा सांगतात, मज पामर आहे काय थोरपण, पायाची वाहन पायी बरी. म्हणजे सध्या जे जीव आहेत ते सगळे कसे आहेत, अगदी मनुष्य प्राण्यापासून तर संतांपर्यंत, ऋषी मुनीपर्यंत आपण सगळे पामर आहोत, बरं का? मग येथे नाही उरो आले अवतार. 10 अवतार म्हणजे तीव्र आणि 14 अवतार मंद. थोडक्यात सांगायचं म्हणजे 24 अवतार होऊन गेले. 24 अवतारांची गाथा आपण वाचतो. कोणी राहिलं का? नाही राहिलं.
आणि म्हणून आपल्याला सुद्धा इथे राहता येणार नाही, कारण आमचा जन्मच कुठे झालेला आहे, मृत्यू लोकी. बरं का, हा मृत्यू लोकीचा व्यवहार आहे. मृत्यू लोकाच्या व्यवहारामध्ये जो जन्माला आला त्याला जावंच लागेल. मरणापाठी जन्म, जन्मापाठी मरण. बरं का, हे तो गाठोडे बांधील असेल. म्हणजे मरण आलं, मरण जन्माला जो आला त्याला मरण आहे, मरणापाठी जन्म. जो मेला त्याला जन्म घ्यावाच लागेल. आणि असा हा मृत्यू लोकीचा व्यवहार आहे. आणि म्हणून या मृत्यू लोकीच्या व्यवहाराचा आपण विचार केला तर नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या आयुष्य आयुष्य हे भविष्य हे तव कवना हाती. म्हणजे दोन गोष्टी कोणाच्याच हातात नाहीत. आयुष्य आणि भविष्य या दोन गोष्टी कुठल्याच मानवाच्या हातात नाहीत. आयुष्य कुणालाही थांबवता आलं नाही आणि भविष्य कुणालाही खोटं करता आलं नाही. या दोन गोष्टी आपल्याला या अभंगाच्या द्वारे पाहायच्या आहेत. आणि म्हणून वायाची वाहती कुंथा कुंथी. बरं का, कुंथा कुंथी याचा अभिप्रेत अर्थ आहे भार. कारण कुंथा कुंथी जो शब्द आहे ना, तो तेव्हा आपल्याला लागतो तेव्हा जेव्हा भार होतो ना, आपल्याला भार झाला की काय होते आपली अवस्था, ती नाथ महाराज वर्णन करतात कुंथा कुंथी. बरं का, म्हणजे वायाची वाहती म्हणजे काही कारण नसताना आम्ही तो भार वाहतो. बरं का, आणि तो जो भार आम्ही वाहतो तो भार वाहून आम्ही वाकलो, म्हातारे झालो, आयुष्य गेलं फुकट, आयुष्य गेलं वाया. तरी सुद्धा वाहलेल्या भाराचा काही एक उपयोग झालेला नाही. पुढे पाहू. आणि म्हणून नाथ महाराज सांगतात आयुष्य. पहिल्यांदा आपण आयुष्य पाहूया. आयुष्याचा आपण विचार केला तर 14 चौकड्या लंकानाथा, 99 सहस्रराया दशरथा, तेही गेले स्वर्गपंथा, मागे सर्वथा नुरलेची पै. ब्रह्मदेवाचं आयुष्य होतं 2 परार्ध. एक परार्ध म्हणजे एकावर
17 शून्य म्हणजे एकूण 18, एकावर 17 शून्य. आता 2 परार्ध म्हणजे 2 वर 17 शून्य, 2 वर 17 शून्य एवढं आयुष्य होतं कुणाचं? ब्रह्मदेवाचं. आणि ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र मरत होते. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र मरत होते. थोडक्यात आयुष्य, इंद्राच्याही हातात आयुष्य नाही आणि ब्रह्मदेवाच्या हातात सुद्धा आयुष्य नाही. जरी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली बरं का, हे बाहुले मनुष्य देहाचं ब्रह्मदेवाने निर्माण केलं, पण आयुष्य लिहिण्याचा अधिकार त्याला नव्हता. हा जो देह निर्माण झाला त्याचं आयुष्य किती आहे हे ब्रह्मदेवाचं ते खातं ब्रह्मदेवाकडे नव्हतं. ते खातं कुणाकडे होतं? सटवीकडं. ती 5व्या दिवशी या बाबा या रात्री 12च्या नंतर यायची आणि त्याच्या कपाळावर त्याचं प्रारब्ध आणि त्याचं आयुष्य या 2 गोष्टी ती लिहून जायची. आणि मग त्याचं ते लिहिलेलं प्रारब्ध आणि आयुष्य हे कुणीही खोडू शकत नव्हतं. सहस्र राया दशरथा, 99,000 वर्षाचं आयुष्य राजा दशरथाचं होतं बरं का. आणि मला वाटतंय जेव्हा रामाचा राज्याभिषेक करायचा होता तेव्हा त्याचं आयुष्य सरलं होतं बरं का. म्हणजे आयुष्य सरल्यामुळं मग तशी बुद्धी निर्माण होते. त्या कैकेयीला तशी बुद्धी बरं का, प्रारब्धानुसारच त्या कैकेयीला बुद्धी प्राप्त झाली. राजाला वाटलं की आता आपण रामाला राज्याभिषेक करूया. त्यांचा एक केस पिकला होता, जरा कर्ण मुली सांगू आली गोष्टी. म्हणजे कानाचे जे आपले केस आहेत ते त्याच्यातील एक केस पिकला होता, ती डोक्याचा पिकला होता देव जाणे, पण कोणता तरी पिकला होता एवढं निश्चित नाही का. मला वाटतं कौशल्याच्या मांडीवर डोके ठेवल्यानंतर कौशल्याने त्यांचे जरा केस पाहिले तर मला वाटतं केस डोक्याचाच पिकला असेल, कारण कानाचा केस लवकर पिकत नाही. सगळे शरीराचे केस जरी पिकले, संपूर्ण तो सफेदच झाला तरी कानाचा केस पिकेलच असं नाही, कारण या केसांपेक्षा तो कमीत कमी 20 वर्षानंतर जन्माला येतो. हे आपल्या अंगाला जे केस आहेत ना, आपल्या डोक्याला जे केस आहेत, या केसांपेक्षा कानाच्या केसाचं आयुष्य कमीत कमी 20 वर्ष कमी आहे. 20 वर्ष कमी आहे. 20 वर्षानंतर तो जन्म घेतो. आणि त्याच्यामुळं कदाचित मलाही सांगता येणार नाही केस नेमका कोणता पिकला होता, पण त्याचं आयुष्य किती होतं तेव्हा? 99,000 वर्ष आयुष्य त्याचं झालं होतं बरं का. आणि मग त्याला सद्बुद्धी सुचली की आता आपण रामाला राज्याभिषेक करूया. आणि कैकेयीला कुबुद्धी सुचली. त्याच वेळेला त्याचं प्रारब्ध उभं राहिलं आणि तिने सांगितलं की तुम्ही तेव्हा सांगितलं होतं ना. कारण कैकेयी सामान्य नव्हती बरं का महाराज. म्हणजे धनुर्विद्यामध्ये कैकेयी नावाची जी स्त्री होऊन गेली महाभारतात, अशी स्त्री आधी नव्हती, महाभारत कालीनही नव्हती आणि आज सुद्धा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत होणार नाही बरं का. 4ही मुलांना धनुर्विद्येचं खरं ज्ञान जर दिलं असेल तर कैकेयीने दिलं महाराज. ती सामान्य नव्हती बरं का. आणि म्हणून राजा दशरथ युद्धासाठी स्वर्गात चालला होता. जेव्हा देवांना राक्षस आटोपत नाही, तेव्हा देवांची हार व्हायला आली की मग ते मेसेज करायचे, फोन करायचे. तुम्ही तेव्हा तर फोन नव्हते बरं का. तेव्हा दूरध्वनी होते, दूरध्वनी लक्षात का. आता पैसे लागतात, तेव्हा सगळं फुकट होतं. लगेच मेसेज आला कुणाला? राजा दशरथाला. दशरथाने तयारी केली. कैकेयीने विचारलं कुठे निघालात? म्हणे इंद्रावर फार मोठं संकट आलेलं आहे. आणि तो इंद्राचा परम मित्र होता राजा दशरथ. तिने सांगितलं माझी इच्छा आहे स्वर्ग पाहायला यायची,
चला म्हणे. मग तिला रथात पाठीमागे बसवली. थोडक्यात सांगतो, कर्म धर्म संयोगाने युद्ध चालू असताना त्यांच्या रथाचा आस तुटला. रथाचा आस तुटला, पण राजा दशरथाला ते कळलं नाही. ते कैकेयीच्या लक्षात आलं. तिने तात्काळ त्या चाकामध्ये आपला बाहू घातला. महाराज, ती कुठे बसली होती? रथातच होती, पण चाकात त्या बाहू घातला आणि आसाचं काम तिच्या बाहुदंडाने केलं. युद्ध संपुष्टात आलं. पाठीमागे पाहतात तर अरे आस तर तुटलेलं आहे, पण चाक तर बरोबर आहे. तेव्हा लक्षात आलं की कैकेयीने बाहुदंड घालून आपला बाहूचा आस बनवून आणि आपलं युद्ध यशस्वी झालेलं आहे. आणि म्हणून त्याने सांगितलं, मी प्रसन्न तुझ्या शौर्यावर, माग. मग 2 वर त्याने दिले, पण तिने सांगितलं की मला जेव्हा गरज पडेल तेव्हा मी मागेन. आता तिच्या ठिकाणी कुबुद्धी, विनाशकाले विपरीत बुद्धी. आणि मग तिने आता 2 वर मागितले. एका वराने भरताला राज्य आणि दुसऱ्या वराने रामाला वनवास. आपला विषय कुठे? आयुष्य. आता या ठिकाणी राजा दशरथाचं खरं म्हणजे आयुष्य भरलेलंच होतं. रामाला वनवासात पाठवला म्हणून पुत्र मोहाने राजा दशरथाला मृत्यू आला. हे कदाचित तेवढंसं शक्य असेलच असं नाही. त्यांचं आयुष्य संपलं होतं. म्हणून कैकेयीला कुबुद्धी सुचली आणि तिने 2 वरांची मागणी केल्याबरोबर त्याला अटॅक आला. बरं का? म्हणून बोलताना जरा विचार करा. जिथे अटॅक येतो तर अटॅक येऊ नये म्हणून असं काही बोला. त्याला समजून घ्या, त्याचे विचार लक्षात घ्या, नाही का? जेणेकरून आपल्या पतीला किंवा जेणेकरून आपल्या पत्नीला अटक येणार नाही, नाही का? मग त्याच्या पुढे आता सांगतात बा, हसत राहा, हसत राहा, सतत हसायचं, सतत हसायचं. आपण हसत राहिलो ना तर अटॅक येणार नाही, बरं का? म्हणजे आपण हसत राहिलो तर लोक आपल्याला मूर्ख म्हणतील. हसत राहा याचा अर्थ काय माहिती आहे का? आनंदी जीवन जगा. हसत राहा म्हणजे तुम्ही जर हसतच सुटले कारण नसताना तर लोक काय म्हणतील? आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करा. आणि आनंदी जीवन जगायचं असेल तर त्याला एकमेव कारण आहे, भगवंताची भक्ती. एवढं आयुष्य होतं. ज्याचा मुलगा जगाचा बाप होता त्याला सुद्धा आपलं आयुष्य, वडिलांचं आयुष्य वाढवता आलं नाही. 99 वर्ष आयुष्य संपल्यानंतर येन केन प्रयत्नेनं राजा दशरथाला जावं लागलं. आयुष्य कुणाच्याही हातामध्ये नाही. त्याचप्रमाणे नाथ महाराज सांगतात, भविष्य सुद्धा एकदा सटवीनं भविष्य लिहिलं की कोणाच्या हातात नाही. 33 कोटी देव रावणाच्या बंदीखान्यात होते. महाराज, रावणाने 33 कोटी देव बंदीखान्यात टाकले होते. तिथे रिद्धी सिद्धी पाणी भरायच्या, चंद्र सूर्य झाडलोट करायचे. रावणाच्या राज्यामध्ये चंद्र सूर्य झाडलोट करायचे आणि 88,000 ऋषी तिथे बंदीखान्यात टाकले होते. सटवी ते सुद्धा म्हणजे सांगेल ते पडलेलं काम करायची. रावण सांगेल ते काम करायची. पण तिला हे म्हणजे बाकीची लोक तिथे बंदिस्तच होती. पण सटवीचं काम वेगवेगळं असल्यामुळं ती काय करायची, रावण झोपला की निघून जायची. कारण सटवी कधीच झोपत नाही. सटवीला कधी झोप लागत नाही. रावण झोपला म्हणजे रावण झोपल्यानंतर सगळी लंका उडायची. म्हणजे रावण एवढा घोरत होता. रावणाला झोप लागली की तो घोरायचा. घोरंदर रावण त्याचं नाव, त्याला पदवी होती घोरंदर रावण. म्हणजे तो घोरायला लागला की संपूर्ण लंकेच्या लोकांना समजायचं की लंकेचा राजा रावण झोपला. आणि एकदा तो घोरायला लागला की सटवी निघून जायची. आणि जेवढी या जगामध्ये जेवढी नवीन बालकं जन्माला आले, ज्यांना 5 दिवस झाले, त्या ठिकाणी ती जाऊन आणि त्याच्या कपाळावर ती लिहायची त्याचं भविष्य आणि प्रारब्ध. एक दिवशी काय झालं देव जाणे, त्याला अचानक जाग आली आणि सटवी हजर नव्हती. त्याला काहीतरी सांगायचं असेल, पाहिलं तर सटवी नाहीये सेवेसाठी.
आणि एवढ्या सटवी आली. त्याने विचारलं कुठे गेली होतीस? म्हणे राजा, मला तुझी सेवा करणं एवढंच काम नाही आहे, तर संपूर्ण विश्वाची सेवा मी करते. मी कधीच झोपत नाही. मग तुम्ही झोपले की मी निघून जाते आणि तुम्ही उठायची वेळ झाली त्याच्यापूर्वी मी हजर होते. पण आज जरा उत्पत्ती जास्त होते. बरीच बालं जन्माला आल्यामुळं त्यांच्या कपाळावर लिहिता लिहिता जरा उशीर झाला आणि तुम्ही वेळेवर उठले पण मी उशीर आले. ठला विठ्ठल आणि एवढं ऐकल्यानंतर तो लंकेचा राजा त्याला कधी चांगलं आवडत नव्हतं आणि म्हणून त्याने सांगितलं, बोल तू काय करत होतेस? म्हणजे मी माझं हे महत्वाचं काम आहे की बाळाच्या कपाळावर त्याचं भविष्य लिहिणं आणि त्याचं प्रारब्ध लिहिणं, असं का म्हणे. आणि नुकतीच रावणाला मुलगी झाली होती. रावणाला नुकतीच मुलगी झाली होती. तिच्या कपाळावर तिने केव्हाच लिहून टाकलं होतं, पण ते रावणाला माहीत नव्हतं. पण रावणाने हट्टच धरला, माझ्या मुलीचं भविष्य सांगच. तिने सांगितलं, राजा नको विचारू, तुझ्या मुलीचं भविष्य विचारू नको. कशाला का? पण तरी ते ऐकलेच नाहीत राजे. मग तिने सांगितलं की आपल्या ह्या राज्यामध्ये जे दासीचं काम करते, झाडलोट करायचं काम करते, तिच्या हाताला ते 1 वर्षाचं बाळ आहे. तिच्या घरी कोणी नाही, अतिशय हलाखीची परिस्थिती आहे आणि ती 1 वर्षाचं बाळ घेऊन ती या ठिकाणी झाडलोट करायला येते, कचरा उचलायला येते. तिच्याबरोबर जे 1 वर्षाचं बाळ आहे त्या बाळाबरोबर तुझ्या मुलीचा विवाह होईल असं तुझ्या मुलीच्या कपाळावर सटवीने लिहिलेलं आहे आणि हे कदापि खोटं होणार नाही. मग ते राजाने गुपित तसंच ठेवलं बरं का. हे भविष्य त्याने स्वतःच्या मनातच ठेवलं आणि आपले 2 पहारेकरी, विश्वासाचे पहारेकरी 2 बोलावून घेतले आणि सांगितलं की हिच्याकडे जे 1 वर्षाचं बाळ आहे ते बाळ तुम्ही उचलून न्यायचं जंगलामध्ये आणि त्याला मारून टाकायचं. का? तर आयुष्य भविष्य येतो कवना हाती. आयुष्य आणि भविष्य कोणाच्याच हातामध्ये नाही, पण रावणाच्या हातात होतं. रावणाने ठरवलं होतं हे सटवीचं वाक्य खोडून टाकायचं, खोटं करायचं आणि मग सटवीला सांगायचं, बघ बोल आता, हे तुझं आयुष्य म्हणजे खोटं झालं, हे भविष्य खोटं झालं. आणि म्हणून त्यांना सांगितलं बाळाला जंगलात न्या आणि त्याचं काय करा, खून करा, त्याला मारून टाका. त्या 2 पहारेकऱ्यांनी ते बाळ जंगलामध्ये नेलं आणि त्यांना दया आली. इतकं चिमुकलं 1 वर्षाचं गोंडस बाळ आणि त्याला गळा दाबून मारायचं योग्य नाही आणि म्हणून त्यांनी काय केलं, त्या बाळाच्या पायाचा अंगठा कापला. बाळाच्या पायाचा अंगठा कापला, बाळाच्या अंगावरचे कपडे काढले आणि ते कपडे त्या रक्ताने भिजवले आणि ते कपडे घेऊन ते लंकेमध्ये आले. राजाने विचारलं, मारला का? हो म्हणे, मारून टाकला. हे पा कपडे, रक्त बंबल झालेले कपडे दाखवले. राजाच्या विश्वासाचे पहारेकरी होते, त्याच्यामुळं रावणाने त्यांच्यावर विश्वास केला. आता इथपर्यंत आपण थांबूया. आता एका देशाचा सर्वसत्ताक महान राजा, त्याला मूलबाल नव्हतं, पोटी संतान नव्हतं, तो विवल झालेला होता. तो शिकार करायला जंगलात गेला होता. त्याला त्या बाळाचा आवाज ऐकायला आला, कुठेतरी लहान बाळ रडतंय म्हणून तो त्या ठिकाणी गेला. पाहिलं तर बाळाचा अंगठा कापलेला आहे. त्याने ते बाळ उचललं, त्याला आनंद झाला, आपल्या राज्यात आणला, त्याच्या त्या अंगठ्यावर उपचार केले आणि ते बाळ हळूहळू तिथे अगदी लहानाचं मोठं झालं. रावणाची मुलगी उपवर झाली आणि मुलगी उपवर झाल्यानंतर तिचा विवाह करायचा ठरवला. देशदेशीच्या राजपुत्रांना बोलावण्यात आलं आणि त्यात राजपुत्रामध्ये हे बाळ सुद्धा अतिशय रूपवान आणि गोंडस बाळ पाहिल्यानंतर त्याच्याबरोबर त्या रावणाच्या मुलीचा विवाह ठरला. विवाह ठरला नाही तर विवाह झाला सुद्धा आणि विवाह झाल्यानंतर रावणाने सटवीला बोलावली. अगं ये म्हणे, तू सांगत होतीस ना की त्या दासीच्या पुत्राबरोबर तुझ्या मुलीचं लग्न होईल. पहा म्हणे, आता मी माझं मुलीचं लग्न एका राजपुत्राबरोबर लावून दिलं.
मग सटवीने सांगितलं, जरा पहारेकरांना बोलवा, मग तुला समजेल लग्न कुणा बरोबर लागलं. मग ते विश्वासाचे पहारेकरी बोलावले. त्यांना विचारलं की तुम्ही जे बाळ 20 वर्षापूर्वी जंगलात येऊन त्याचा खून केला, ते बाळ तेव्हा मारलंच ना? मग त्यांनी सांगितलं, राजे तसं नाही, आम्हाला दया आली, गोंडस बाल होतं, 1 वर्षाचं बाल होतं. मग काय केलं तुम्ही? तर त्याचा आम्ही पायाचा अंगठा कापलेला डाव्या पायाचा, आणि तेव्हा त्याच्या डावा पाय पाहिला तर तो अंगठा कापलेला होता. मला काय सांगायचंय, आयुष्य भविष्य हे तव कवना हाती, कोणाच्याच हातात नाही, राजा दशरथाच्या हातात नाही, राजा लंकेच्या रावणाच्या हातात सुद्धा नाही, तर ते आपल्या हातात कसं असणार? आणि म्हणून नाथ महाराज सांगतात, वायाची वाहती कुंठा कुंती ढाला अगदी आपण नाथ महाराज सांगतात, प्रपंचाचा भार वाहतसे खर, न कळे विचार साधनाचा. प्रपंचाचा भार वाहतसे खर. खर म्हणजे गाढव, बरं का? म्हणजे जे प्रपंचाचा भार वाहतात त्यांना नाथ महाराज सांगतात, किंवा तुकोबराय सुद्धा सांगतात, फुकाचा चाकर झालाशे काबाडी, नाही सुखगडी भोगावया. फुकाचा चाकर म्हणजे मोठं कुटुंब आहे, 20 माणसांचं कुटुंब आहे, 2-4 भाऊ आहेत, पुतण्या आहेत, आई वडील आहेत, सगळं काही आहे, पण त्या घराचा पुढारी एकच असतो. आता पुढारी राहिलेले, पुढारीच गेले. मग ते पुढारी कुठे गेले? ते पुढारी गेले तालुक्याला, कोणी जिल्ह्याला गेले, कोणी राज्यावर गेले, तर कोणी देशात गेले. गावात पुढारी राहिलेला नाही, बरं का? तो जो पुढारी होता त्याच्या बाबतीत तुकोबारा सांगतात, बरं का, फुकाचा चाकर झालाशे काबाडी, नाही सुखगडी भोगावया. म्हणजे त्या घरात जो मोठा भाऊ आहे तो त्या घराचा पुढारी, तो मालक, बरं का, स्वतःला कपडे खरेदी करणार नाही, स्वतःच्या बायकोला कपडे खरेदी करणार नाही, स्वतःच्या मुलांना कपडे खरेदी करणार नाही, पण भावाच्या बायकोला, भावाला, भावांच्या मुलांना, सगळ्यांना तो दिवाळीला कपडे आणणार. सगळ्यांचा आनंदी आनंद. पण त्या भावांनी, त्या भाऊजाईंनी, त्या पुतण्यांनी कधीच पुढाऱ्याला विचारलं नाही की तुम्ही तुम्हाला कपडे आणले का, तुमच्या पत्नीला आणले का? त्याची पत्नी समाधानी, त्याची मुलंही समाधानी, आणि तो सुद्धा समाधानी. फुकाचा चाकर, त्याला पगार नाही, बरं का, त्याला पगार सुद्धा नाही. त्याने ते जमीन, त्यावेळेला सगळे जमीनधारक होते, नोकरीवाले कोणी नव्हते. मग ते जमीनचं भात पिकवायचं, आणि ते भात त्याने विकायचं, आणि त्या भातावर प्रपंच भागवायचा, आणि बाकीच्या भावांनी चोरून चोरून भात विकायचा, आवंदी करायची, बरं का. म्हणजे त्यांच्याकडे पैसे सुद्धा बाकीच्या भावांकडे. हा फुकाचा चाकर झालाशे काबाडी. हा काबाड कष्ट करून फुकाटचा चाकर, नाही सुखगडी भोगावया. त्याला एक सुखाची घडी सुद्धा प्राप्त झाली नाही. बाकीचे भाव सुखाने, त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्याकडे सगळं काही आहे, बरं का. तुकोबराया सांगतात, म्हणून तुकोबराया सांगतात की वायाची वाहती कुंठाकुती, प्रपंचाचा भार वाहतसे खर, म्हणून त्याला गाढवाची उपमा दिलेली आहे, बरं का. पण मी म्हणतो गाढव पण श्रेष्ठ आहे. गाढवाला अक्कल आहे बाबा, गाढवाला अक्कल आहे. तुम्हाला माहित असेल ना, एका व्यापाऱ्याने ते गाढव पाळलं होतं. त्याचा धंदा होता, मिठाचा धंदा होता, आणि जो म्हणजे बाजार जो होता तो एक नाला होता, आणि नाल्याच्या म्हणजे ओहळाच्या पलीकडं ते शहर होतं, आणि दररोज त्याचा तो व्यवसाय होता. एक पोताभर मीठ त्याच्या पाठीवर लादायचं, आणि पलीकडे शहरात जाऊन ते मीठ विकायचं, आणि तिकडनं परत आला की ते गाढव सोडून द्यायचं. गाढवाला कधी खायला घातलं नाही, पण त्याच्यावर तो ओझं लादायचा. म्हणून तुकोबा आपले नाथ महाराज सांगतात की प्रपंचाचा भार वाहतसे खर. खर म्हणजे गाढव. पण एक दिवशी असं झालं
की ते नाला पार करत असताना, ते ओलातून पार जात असताना त्याचा पाय अडखळला आणि तो पडला. मला हे सांगायचंय की गाढवाला सुद्धा अक्कल आहे बरं का. तो पडल्यानंतर ते मीठ विरघळलं आणि पोतं हलकं झालं. पोतं हलकं झालं. त्या मालकाने तो त्या दिवशी बाजारला गेलाच नाही, कारण मीठ सगळं विरघळून गेलं. त्याला पाठीमागे फिरवलं म्हणजे पुढचा प्रवासही थांबला आणि पाठीवरचं ओझं पण गेलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच्या पाठीवर पोतं लादलं. पुन्हा तो आल्यानंतर आदल्या दिवशी तो अडखळून पडला होता. आता त्याने बलेच बसून घेतला, पाण्यात बसला तो. म्हणजे मग अक्कल आहे का नाही त्याला? गाढवाला अक्कल आहे. त्याने पाहिलं की पाण्यात जर बसलो तर ओझं हलकं होत आहे, म्हणून तो दुसऱ्या दिवशी पाण्यात बसला, ओझं हलकं झालं. पुन्हा तिसऱ्या दिवशी पण तोच प्रकार, पुन्हा त्याने तिथे आल्यानंतर तोच प्रकार केला. तो मालक हुशार होता, जगाचा मालक तो. त्याने ठरवलं असं एका म्हणे याला अद्दल घडवली पाहिजे, म्हणून चौथ्या दिवशी कापसाचं त्याने ते जे पोतं होतं ना त्याच्यात पूर्ण कापूस भरलं. आणि कापूस भरल्यानंतर गाढवाला वाटलं अरे संधी नामी आहे, आज तर ओझं किती हलकं आहे नाही का. आणि म्हणून तो जेव्हा निघाला, पण निघाल्यानंतर जेव्हा ओढ्याच्या मध्यभागी आला त्यावेळेला त्याने एवढा विचार करायला पाहिजे होता, न कळे विचार साधनाचा. त्याने विचार करायला पाहिजे होता की आज आपल्या पाठीवर ओझं नाहीच. मग ओझं नसताना तो खाली बसला पाण्यात, ओझं नसताना पाण्यात बसला आणि त्याच्यामुळे ते कापूस पाण्यात भिजलं आणि ओझं दुप्पट झालं. जेव्हा पाण्यातून त्याला बाहेर आणलं तेव्हा त्याचे पाय सुद्धा असे वाकडे तिकडे व्हायला लागले. एवढं मोठं ओझं झालं. कसं तरी बाजारात येऊन ते पोतं खाली केलं, त्याला रिकामं आणलं. पुन्हा दुसऱ्या दिवशी मीठ लागलं, ते पुन्हा खाली कधीच बसलं, पाण्यात कधीच बसलं नाही. मला एवढं सांगायचं आहे की त्याला एवढी अक्कल आहे आणि एवढी अक्कल नाही सुद्धा. त्याला अक्कल आली, 2 दिवस तो पाण्यात बसला, पण त्याला अक्कल असती तर कापसाचं ओझं घेऊन त्याला बसायची गरज नव्हती. पुन्हा त्याला काय झाला, अतिशय शीण झाला, त्रास झाला. आणि म्हणून नाथ महाराज सांगतात वायाची वाहती कुंठी, त्याचप्रमाणे आपण या प्रपंचाचा जो भार वाहतो, तो प्रपंचाचा भार वाहिल्यामुळं आपलं आयुष्य गेलं, आपलं भविष्य गेलं आणि आपली अतिशय दयनीय स्थिती झाली. नाथ महाराज दुसऱ्या चरणात सांगतात आयुष्याचा आयुष्याचा अंत आलिया जवळी, कोण तये वेळी सांभाळीत. नाथ महाराज सांगतात की जेव्हा आपलं आयुष्य संपायला येतंय बरं का, कोणाला लकवा मरतो, कोणी अगदी क्रूश होतो, आणि त्या वेळेला कोण तये वेळी सांभाळीत, कोणीच कुणाला सांभाळीत नाही. अवस्था सध्याची फार कठीण स्थिती आहे बरं का. आणि म्हणून तुकोबाराया सांगतात माय बापे केवळ काशी,
तेने नव जावे तीर्थाशी. तुकोबा सांगतात की आपले जे आई वडील आहेत, तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. बरं का, आईबाप जे आपले आहेत ते देव स्वरूप आहेत. देव म्हणून आपण त्यांची अंतकाळी सेवा केली पाहिजे. नाथ महाराज सांगतात नाही का, कोण तये वेळी सांभाळी, आपल्याला कोणी सांभाळणार नाही. मग सांभाळणारा कोणीतरी आहे, ज्याने आम्हाला जन्माला घातले नाही का. जबी दंत नाही ते तब दूध दिया. अभी दंत आहे मग आता तो अन्न न दे, निश्चित आपल्याला अन्न सुद्धा देईल, पण आपल्याला आपल्या परीने शिजवून खाण्याची सवय लागली नाही का. बैलाला कोण अन्न देतो? गाईला, कुत्र्याला, बकरीला, सगळं त्यांच्यासाठी तयार आहे आणि आपल्यासाठी सुद्धा तयार आहे, पण आपण त्याचा उपयोग करत नाही. कंदमुळं, पूर्वीचा जो आदिमानव होता तो कंदमुळं खाऊन राहत होता. अग्नी नव्हताच त्यावेळेला. अग्नीचा वापर कसा करावा हे ज्ञान पूर्वीच्या आदी मानवाला नव्हता. बरं का, आता आत्मा उन्नत होत गेला, माणूस उन्नत होत गेला, विज्ञान पुढे आलं आणि त्याच्यामुळं आजचा मानव चांगलं चांगलं खायला लागला. जरी तो चांगलं खायला लागला तरी त्याला अद्याप चांगलं करता आलं नाही. जे चांगलं करायचं आहे ते अद्याप त्याला मानवाला काही जमलं नाही. आणि असं करता करता आयुष्याचा अंत आलिया जवळ, अगदी आयुष्याचा शेवट व्हायला आला. आणि मला एकच सांगायचं आहे की ज्या व्यक्तीचा आयुष्याचा शेवट व्हायला आला त्याची सेवा करा. ती आई असो, बाप असो, आई वडिलांची सेवा आपण केली तर त्याच्यासाठी भक्त पुंडलिकाचं उदाहरण आहे. भक्त पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली, पण ती सेवा अशी होती की कुक्कुट स्वामींकडून त्याने अनुग्रह घेतला. ही गोष्ट विसरू नका. उगीच तुम्ही आई वडिलांची अशी सेवा कराल आणि तुम्हाला मोक्ष मिळेल, मुक्ती मिळेल ते सांगता येणार नाही. लाडक्या पुंडलिकासाठी, लाडक्या पुंडलिकासाठी, लाडक्या पुंडलिकासाठी, लाडक्या पुंडलिकासाठी, लाडक्या पुंडलिकासाठी, लाडक्या पुंडलिकासाठी धावला देव वाळवंटात. त्या ठिकाणी पुंडलिक, भक्त पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होता महाराज. बर का, दोन कारण होती. रुक्मिणी रुसली, ती दिंडरवाना आली. रुक्मिणीला रुसली, तिला शंका आली की देव फक्त सत्यभामेवरच प्रेम करतात. बरं का, आणि किती होत्या? 16,108. पण रुक्मिणी ही कुणाची घृणा करत नव्हती, पण विनाशकाले. जशी सीतामाईलाही वाटलं की त्या सोन्याच्या हरणाचं चामडं काढा आणि त्या चामड्याची मला चोली शिवा. बरं, देवालाही माहीत नव्हतं का सोन्याचं हरिण पलटंय नाही का. ज्या अर्थी आम्हाला समजते त्या अर्थी देवालाही कळत होतं, पण विनाशकाले नाही का.
विनाशकाल कुणाचा आला होता? सीतामाईचा. आणि म्हणून देव आनंदाने गेले. त्याचप्रमाणे भक्त पुंडलिकाचा आपण जर विचार केला तर भक्त पुंडलिक हा आईबापाची सेवा करत नव्हता. म्हणजे पत्नीच्या अधीन होता महाराज. पण जेव्हा कुक्कुट स्वामींची भेट झाली, कुक्कुट स्वामीने अनुग्रह केला आणि सांगितलं की फक्त आई वडिलांची सेवा करा. आणि तेव्हापासून भक्त पुंडलिक आई वडिलांची सेवा करायला लागला. आणि त्याचं फळ एक, रुक्मिणी रुसली ती दिंडरवणा आली. अद्याप बरं का थोडीशी देवाची गफलत झाली. मला वाटतं आधी रुक्मिणीला भेटले असते तर रुक्मिणीला घेऊनच पुंडलिकाच्या दर्शनाला गेले असते. पण देवाने ठरवलं आधी भक्ताला भेटूया मग पाहूया पुढचं. आणि म्हणून पंढरपूरला आपण गेलो तर रुक्मिणीचं मंदिर वेगळं, पांडुरंगाचं मंदिर वेगळं. युगे 28 विटेवरी उभा, वामंगी रखुमाई दिशे दिव्य शोभा. 28 युग झाली, अद्याप कान मनशी बैस. तुकोबा म्हणतात, अरे कारे पुंड्या मातलासी उभा केला विठ्ठलासी. नाही का? म्हणजे 28 युग गेली, अद्याप त्याची सेवा संपलेली नाही. त्याने काय केलं? वीट फेकली, वीट. आणि ती वीट कशी होती? अवीट. अवीट वीट फेकली म्हणजे ती वीट म्हणजे प्रेमाचं प्रतीक. अवीट ग माये विटेना, जवळीच आहे परी भेटेना. आणि म्हणून त्या विटेवर पंढरीचा पांडुरंग 28 युग उभा आहे महाराज. 28 युग झाली, अद्याप आईवडिलांची सेवा संपलेली नाही. ज्या दिवशी आईवडिलांची सेवा पुंडलिकाची संपेल त्या दिवशी ते देवाला भेटतील. देव त्याचं दर्शन घेईल आणि मग रुक्मिणी मातेच्या भेटीला जाईल. मला वाटते त्याच्यासाठी साधारण 4,25,000 वर्ष बाकी आहेत महाराज. 4,25,000 वर्ष जेव्हा जातील तेव्हा पुंडलिकाची सेवा संपेल आणि भगवान प्रभू पांडुरंग राया रुक्मिणीला जाऊन भेटतील आणि कलियुग संपेल. आणि कलयुग जाएगा, सतयुग आएगा. ठला एरवी आपण विचार केला, आपण जर आईवडिलांची सेवा केली तर निश्चित कुळी कन्या पुत्र होती जे तयाचा हरिक वाटे देवा. अशी आपल्या कुळात अशी पुत्र पुत्री जन्माला आली, मुलगा मुलगी जन्माला आली, ज्याने आईवडिलांची सेवा केली तर त्याचा हरिक वाटे देवा. बरं का? त्यांच्यावर भगवान प्रेम करेल महाराज. पण त्याच्यासाठी आपुलिया हिता आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. आपलं हित कशात आहे तर हित ते करावे, देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे. आपण देवाचं चिंतन केलं पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. देवाचं चिंतन नामस्मरण जो आपल्या आयुष्यात करील, बरं का, म्हणजे ते कुली शुद्ध सात्विक आपल्या कुळामध्ये जन्माला आलेला मुलगा मुलगी आणि ही सात्विक जन्माला यावी अशी ज्या बापाची इच्छा असेल त्याने काय केलं पाहिजे? भगवंताचं भजन केलं पाहिजे. अन्यथा आपण विचार केला, एकदा आपलं वय झालं, आयुष्याचा अंत आली या जवळी, पुढे कोण तये वेळी सांभाळी, आपल्याला कोणी सांभाळणार नाही. तुकोबा सांगतात, बाईल म्हणे खरं मरता तरी बरं, नाशिले घर थुंकोनिया. अवस्था फार कठीण आहे. बंगला त्याने बांधलेला, बंगला खूप बनाया बे अंदर नारायण सोया. पण जर आपल्या मुलीला पाहायला जर पाहुणे येणार असतील किंवा मुलाला पाहायला मुलीकडचे पाहुणे येणार असतील तर ज्याने बंगला बांधला त्याला पडवीत नेऊन बसवला, तिकडेच बस म्हणे तू.
पाहुणे गेल्याशिवाय यायचं नाही, तरी म्हातारा आलाच. आणि म्हाताऱ्याला पाहिल्यानंतर लक्षात का त्या मुलाच्या म्हणजे वराकडच्या मंडळीने ठरवलं, अरे म्हाताऱ्याची ही अवस्था आहे, नको. कशाला का मग पुन्हा त्रास कोणाला झाला असेल? अरे तू नसता आला तर संबंध मोडलाच नसता, नाही का? त्याने ठरवलं आजोबाची ही अवस्था, कशाला का? म्हणून आजोबाची ही अवस्था होऊ नये म्हणून आजोबाही जागा पाहिजे, त्याचा मुलगा जागा पाहिजे, त्याची नातवंड जागी पाहिजेत. फार अशा कथा सांगण्यासारख्या आहेत, पण आपल्याला वेळ नाही. फक्त एवढाच आपल्याला विचार करायचा आहे की कोण तये वेळी सांभाळी, कोणी सांभाळणार नाही का? जरूर सांभाळणार आहे, पण आपण त्याचा विचार करत नाही. का विचार करत नाही त्याचं कारण नाथ महाराज तिसऱ्या चरणात, गुंतोनी संसारी पडतो आथोरी, गुंतोणी संसारी पडती अघोरी. इथे संसार शब्दाचा अभिप्रेत अर्थ आहे प्रपंच. बायका, मुलं, घर दार, गाडी माडी जोडी सगळं काही, बरं का? जे जे दिसे ते ते नाशे, अवघे ओशे जायचे. जेवढे आम्ही डोळ्याने पाहतो ना, घरदार, गाडी माडी जोडी सगळं काही, जमीन सुद्धा, जमीन जरी ती जागेवर असेल पण जाते का ती? नाही का? जात नाही. म्हणजे ती सुद्धा अवघे ओशे जायचे, म्हणजे हे सगळं जाणार आहे, बरं का? नुसतं हेच जाणार आहे असं नाही, तर हे सुद्धा जाणार आहे. देह जाणार अवघे ओशे जायचे, जे जे दिसे ते ते नाशे. जेवढे दिसते तेवढे नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणारे सकळ, आयुष्य खातो काल. आयुष्य जात आहे पहा, काल जपतसे महा. स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. एवढं करायचं आपल्याला. आपण ध्यान नाही करायचं भगवंताचं, भगवंताने आपलं ध्यान केलं पाहिजे असं कर्म करा. ध्यानी रहा श्रीहरीच्या.
आता आम्ही त्याचं ध्यान करतो. त्याने आपलं ध्यान केलं तर मला वाटतंय काळ येणारच नाही. कारण भगवंत ज्याचं ध्यान करतो बरं का, काळ जपतसे महा, हेच लक्षात नाही आलं आमच्या अद्याप. ज्याचं ध्यान भगवंत करतो, काळ जपतसे महा, त्याला काळ जपतो. जसं आम्ही फुल जपतो ना, फुल कोमेजलं नाही पाहिजे, फुल चुरगळलं नाही पाहिजे, तसं काळ जपतसे महा. म्हणजे जपणं आणि टपणं. मांजर उंदरावर जपते का? उंदराला जपते का? मला वाटतं टपते. मग अन्यथा जे सद्गुरूचे दास नाहीत, जे भगवंताचं भजन करत नाहीत, ज्यांना भगवंताच्या स्वरूपाची ओळख झाली नाही, त्यांच्यासाठी काल टपतो. बरं का, कालाची उडे पडेल बा, सोडविना तेव्हा माय बाप, कोणी सोडवणार नाही आपल्याला, त्याची उडी पडेल तेव्हा. पण अन्यथा जर आपण भगवंताच्या ध्यानात असू, भगवंताच्या कक्षेत असू, तर काल जपत असे महा. बरं का, काल त्याचं रक्षण करतो. कुणाच्या रूपाने? मागे पुढे उभा राही समावित, काळात ज्याला मग काळ म्हणतो, तो काळ कोण आहे? भगवान शंकर आहे. मागे पुढे उभा राहे सांभाळी आलेली आघात, त्याला कोणत्याही प्रकारचा आघात होऊन देत नाही. अगदी मृत्यूच्या वेळेला अंतसमयी त्याला फुलासारखा सांभाळतो महाराज. कोणतीच वेदना नाही. संत महात्मे सांगतात की लवेच्या एका मुलाच्या ठिकाणी 1000 विंचवाच्या वेदना आहेत. आता सांगतात, आपण तर नाही मोजले अद्याप, पण सांगतात की ह्या शरीरावर 350 कोटी रोम आहेत. किती म्हणजे छिद्र किती त्या शरीराला? म्हणजे रोमाच्या रूपाने, लवेच्या रूपाने 350 कोटी गुणिले 1000. एकदा विंचू चावला तर आम्ही हैराण होतो. मरायची वेळ येते, डॉक्टरकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. एका लवेच्या ठिकाणी 1000 विंचवांच्या वेदना गुणिले 350 कोटी, म्हणजे त्या वेदना किती प्रखर असतील, किती प्रखर असतील. आणि त्या वेदनांतून सुटायचं असेल तर काळ जपत असे महा. काळाने त्याची जपणूक करावी, काळाने त्या ठिकाणी येऊन मागे पुढे उभा राहावा आणि काळाने त्याला फुलासारखं वर घेऊन जावं. असं काहीतरी आपण आपल्या जीवनात कर्तृत्व केलं पाहिजे. आणि ते कर्तृत्व प्राप्त करण्यासाठी आपल्याला भगवंताने, संतांनी, ऋषी मुनींनी उत्तम संधी प्राप्त करून दिलेली आहे. आणि ती संधी म्हणजे भगवंताचं नामस्मरण. कोण वारील शीण जन्म मृत्यूची रहाटी किंवा शीण दुःख चुकवायचं असेल तर संत कृपा होता भक्ता नित्ती दोंदे. आपण जर विचार केला तर संत कृपा झाली, इमारत फळाली. ज्ञान देवे रचिला पाया, उभारिले देवालया. मला वाटतं हा अभंग बहिणाबाईंचा आहे. पण बऱ्याच ठिकाणी आपण फक्त का झालाशे कळश आणि भजन करा सावकाश का देव जाणे, म्हणजे त्यांचं तो छाप म्हणतो ना आपण. तर बहिणाबाईचं नाव का गाळलं गेलं हे गुपित आहे बरं का. आणि बहुतेकांना 90% वारकऱ्यांना सुद्धा माहीत नाही हा अभंग कुणाचा आहे.
हा बहिणाबाईचा अभंग आहे. संत कृपा झाली इमारत फलाली. कुणाची इमारत? बहिणाबाईची, बरं का. म्हणून लक्षात का, ज्ञानदेवे रचिला उभारिले देह वलया. वलय वलय देहाचं वलय, याच्यात बरीच वलय आहेत. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण, म्हणजे देहाला वलन लावायचं काम जर कोणी केलं असेल तर ज्ञानदेवे रचिला पाया. ज्ञानोबाने पाया रचला. आमच्या बहिणाबाई सांगतात. आणि ही जी इमारत आहे ना, या इमारतीला तुका झालासे कलश. भजन करा स अवकाश. सावकाश नाही, स अवकाश. अवकाश म्हणजे हवा. हवेच्या बरोबर भजन करायचे. कसं करायचं ते सद्गुरूशी पुसा. सद्गुरूला जाऊन विचारा की भजन सावकाश कसं करायचं, की स अवकाश करायचं. इमारत कोणती, वलय काय, नामातयाचा नाही का, त्याने केला हा विस्तार. म्हणजे नाम म्हणजे काय, जनार्दन एकनाथ. ध्वज दिला भागवत नेमकं काय, त्या भागवताचा विचार या अभंगातून आपल्याला करता येईल. पण आता आपल्याला वेळ कमी आहे. आमच्या महाराजांनी सांगितलं की त्यांचं भजन या ठिकाणी आलेलं आहे आणि ती जी भजनी मंडळी आहे त्यांनाही झालं असेल नाही का. आणि म्हणून अगदी आपल्याला विचार करायचे. आमच्या संत जनाबाई सांगतात, संत कृपा झाली इमारत फलाली नाही, वाचा बोलायला लागली. जनाबाई शिकलेली नव्हती, अजिबात शिकलेली नव्हती. निरक्षर जनाबाई होती महाराज. पण 350 अभंग जनाबाईचे आहेत. आणि इथे इतके अभंग श्रेष्ठ आहेत की प्रत्येक अभंगाचा विचार आपण जर केला, 3 कडव्याचे आहेत, 4 कडव्याचे आहेत, मला वाटतं 1-2 अभंगच 5 कडव्याचा आहे. अगदी तोकडे अभंग आहेत जनाबाईचे. पण ते तोकडे अभंग इतके मार्मिक आहेत, एक अभंगावर रात्र जाईल. आणि त्याचं कारण आहे संत कृपा झाली आणि वाचा बोलाया लागली. आणि तीच कृपा जर आपल्यावर झाली तर आपली सुद्धा वाचा बोलल्याशिवाय राहणार नाही, बरं का. वाचा बोलणं म्हणजे मौन धारण करणं. वाचा बोलणं म्हणजे मौन धारण करणं. एखादा जर ज्ञानेश्वरीच पाठ केले असेल तर संत कृपा झाली नाही, बरं का. जेव्हा तुम्ही खाली याल, जेव्हा मौन धारण कराल, जेव्हा तुमची वाचा बोलायलाच तयार नाही, वाचा बोलतच नाही आणि बोलली तर बोलू आयशे बोल, जेने बोले विठ्ठल डोले. असं बोल, ती वाचा अशी बोलते की त्याच्या बोलण्याने विठ्ठल डोलेल, बरं का. आणि तेवढं कार्य फक्त संत महात्मेच करू शकतात. म्हणून त्यांचं एकदा भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तेव्हा आज या ठिकाणी तुम्ही आम्ही सर्व मंडळी 10व्या निमित्त, उत्तर रात्रीनिमित्त आपण जमलेलो आहोत. उद्या त्यांचं उत्तर कार्य आहे. उद्या त्यांचा सर्व या गावातील, या घरातील आणि या देहातील प्रवास त्यांचा संपलेला आहे. त्यांना उत्तम सद्गती प्राप्त व्हावी. त्यांचा आनंद स्वरूप आत्मा ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी त्या आत्म्याला शांती लाभावी. आनंदी राहिलो आनंदी होऊन तो आनंद त्या आत्म्याला त्या ठिकाणी प्राप्त व्हावा. आणि आनंद प्राप्त व्हावा असे कर्मसुद्धा त्यांनी या 2 वर्षामध्ये केलेले आहेत. तेव्हा त्या आत्म्याला अधिक आनंद प्राप्त व्हावा त्याच्यासाठी एकदा आपण थोडंसं भगवंताचं भजन करूया. श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, हरे राम हरे कृष्ण हरे गोविंद. श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, हरे राम हरे कृष्ण हरे गोविंद. श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, हरे राम हरे कृष्ण हरे